भाऊ माईनेच सांगितलं पाणी द्यायला. आज जा तू. दादांना वगैरे कळलं ना तर उगीच निघतच होते. चला आज चला. म्हणजे इथे संसार थाटणार आहात का? पण दादा त्यांनीच सांगितलंय. चालणार आहे का त्यांना? आजचा दिवस तरी. म्हणजे सगळं आत्ताच बोलायचं आहे का? बरं उर्मी, हा माझा मोठा भाऊ रामचंद्र. असू दे असू दे. मी खूपच ऐकलंय तुमच्याबद्दल. चांगलंच ना. हो अर्थातच. मी पण खूप ऐकलंय तुमच्याबद्दल. ह्या अक्काबाई कधी जाणार आहेत? मला काय माहिती. लग्न मोडलंय आता, जा म्हणावं. अशा कशा जातील कुमुत्या? नंदिनीचं काहीतरी बघावं लागेल. पण त्यासाठी त्यांनी आपल्या घरी थांबायची काय गरज आहे? नंदिनीला कोण आहे मग दुसरं जवळचं कुमुद? त्या नंदिनीचं तरी आपल्या घरात काय करायचं ना ते कळत नाही. काय करायचं म्हणजे? कुठे जाणार ती? दादा तिला स्वतःहून घेऊन आलेत. तिला कोणी नाही आहे जवळचं आता. आणि आपण तिला या घराची सून करायचं वचन दिलंय, आपल्याकडून मोडलंय ते. आता तिची जबाबदारी आपली आहे. तेही आहेच म्हणा, पण काय करायचं तिचं? तेच तर, तेच कळत नाहीये. पुनर्वसू भाऊजींनी असं कसं केलं हो? दादांची अगदी मान खाली घातली. तुम्हाला पण असंच वाटतं का हो? नको तो विषय. तुम्हीच आणलात ना. चांगले जात होते ते पुण्याला, पण तुम्हालाच भारी हौस. आता बसा टाळ कुटत. दादांकडे जाऊन मध्यस्थी करायची तुम्हाला काय गरज होती हो? दादाने तर सांगितलं होतं की माझ्यासाठी हा मुलगा मेला आहे, पण नाही, निघाले होते ना ते. मुळात तुम्हाला दादांकडे जाऊन दादांच्या निर्णयात ढवळाढवळ करायची गरजच काय होती? मला मारे म्हणाला होता की दादांच्या निर्णयात आक्षेप घेणारी तू कोण? आता तुम्ही आक्षेप घेतलेला चालतो का हो? जो मुलगा दादांसाठी मेलाय त्याला तुम्ही थांबवून घेतलत. एका दिवसासाठी थांबलाय कुमुद तो. एक दिवस काय आणि एक महिना काय, तुम्ही त्याला थांबवून घेतलंतच. आता काही जाणार नाहीत ते. ना ते जाणार ना त्या अक्का जाणार. इकडे मधल्यामध्ये मरण माझं होणार आहे. हे एवढं असेल तर निघूया आपण. तेच तर मी म्हणत होतो. मला आशा होती कसली? वाईटातून चांगलं काहीतरी घडण्याची. मलाही तेच वाटलं होतं. म्हणजे मी तुझ्याशी लग्न केलं कारण मला वाटलं होतं तू या घरात एक नवीन दृष्टिकोन आणशील. जुनं ते सगळं टाकून द्यायचं आणि चांगलं नवं स्वीकारायचं. असं जे तू म्हणतेस ना ते मला या घरात व्हायला हवं होतं. पण या घरातली माणसं बंद आहेत उर्मी. त्यांना हवं तेवढंच आणि तसंच झालं पाहिजे तरच तुम्हाला ते स्वीकारणार. नाहीतर तुमच्या नावाने आंघोळ करून मोकळ होणार. तुझ्या मनाला खूप लागलंय ना रे ते? हो, मला वाटलं होतं दादा रागवतील, फार फार तर काही दिवस बोलणार नाही आणि नंतर सगळं ठीक होईल. पण दादांनी हे सगळं खूप पर्सनली घेतलं.
माझं लग्न हा त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न करून घेतला त्यांनी. ठीक आहे, त्यांना मला समजून घेणं जमलं नाही. आपण इथे राहिलो तर काही बदलणार नाहीये. इथे राहणं म्हणजे दगडावर डोकं आपटून घेण्यासारखं आहे. काही बदलणार नाही. आपण निघूया. तू काही दिवस तुझ्या घरी राहशील का? मी आपल्या राहण्याची आणि बाकी व्यवस्था करतो. वासू, आपण अजून 2-4 दिवस तर इथे राहूया खरे. का? का? कारण मी जर घरी गेले ना वासू, तर बाबा म्हणत होता तसंच होईल. म्हणजे तो काही म्हणणार नाही रे मला, पण मलाच ते सतत डाचत राहील. हेच तर म्हणत होता तो. म्हणजे सगळं असं ऑकवर्ड होईल रे. त्याला माझी काळजी वगैरे वाटेल हे सगळं नंतरच आहे, पण मुळात माझी घरची आणि ओघाने नवऱ्याची निवड चुकली असं मला नाही वाटत. आणि काहीही झालं तरी ते मला माझ्या बाबालाही वाटू द्यायचं नाही. माझ्या घरी राहू शकत नाही आणि तुझ्या घरी जाऊ शकत नाही, अशी अवस्था झाली आपली. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप त्रास झाला. तुम्हा सगळ्यांना त्रास व्हावा किंवा तुम्हाला दुखवण्यासाठी आम्ही असं काहीच नाही केलं. तुम्हा सगळ्यांना एवढा त्रास होईल याची कल्पनाही नव्हती.